सर्वप्रथम तुमचा आभार. महायुतीचे जे महायुतीसाठी जे आम्ही करतोय कुलदीपभाई शेंडे यांच्यासाठी, त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करून, प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी सांगून, त्यांचे विजन, त्यांचे गोल, त्यांनी जे आम्हाला सगळं सांगितलं आणि ते आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी करून दिलंय. मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांचं पॅनल निवडून दिलेला होता, त्यावेळेस त्यांना जे कामं आम्ही सांगितली त्यांनी प्रत्येक कामं आम्हाला करून दिली. कुठल्या कामाला त्यांनी आम्हाला नाही नाही म्हटलं. आणि ते युवा शक्तीसाठी खूप प्राधान्य म्हणून आहेत. तर त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस एक असं प्रोत्साहन दिलं. प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला जे आम्हाला सांगितलं, त्यांनी आम्हाला या गोष्टीसाठी समजवलं की जर आपण हे सगळं जर केलं तर आपण सगळी कामं करू शकतो. त्याच्यासाठी लागणारी शक्ती, आपल्याला लागणारं सगळं जे बल आहे ते आपण हे करू शकतो. आणि शेळफाट्यावरती कधीही विकास झालेला नाहीये. शेळफाट्याचा जो विकास आहे तो थांबवलेला आहे. काही लोकांनी बोट घालून, काही लोकांनी त्रास देऊन ते विकास थांबवलेला आहे. गटाराचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, प्रत्येक गोष्टी या लोकांनी थांबून दिलेल्या आहे. आज कार्यसम्राट आपले महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुलदीपभाई शेंडे यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन, खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांनाच आम्ही एक आदर्श समजून, त्यांनी आम्हाला जसं गोल वगैरे बाकी सगळं जे समजवलं आहे, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, हेच आम्ही त्यांचं मार्गदर्शन ठेवून आम्ही पुढच्या कामासाठी त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. आणि मी प्रत्येक व्यक्तीलाही सांगेल की भाईंचं काम करा. कुलदीपभाईंनी पुढं जर 5 वर्षात ते जे काम करणार आहेत, त्यांचं विजन चांगलं आहे, त्यांचे गोल चांगले आहेत, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते नक्कीच करतील. तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही बाकीच्या लोकांना बघून त्यांनी काय केलंय, तो रस्त्यावर येईल, हात दाखवेल, तो बोट दाखवेल, गाडीतून निघून काचा खाली येईल, या सगळ्या गोष्टी करून आपला वेळ घालू नका. जर एखाद्या व्यक्तीला जर 8 तास काम करायचं असेल आणि तो 8 तास जर रस्त्यावर फिरूनच घालवत असेल, गाडीमध्ये फिरता फिरता गाडीची काचा खाली घेऊन हातच दाखवत असेल आणि बड्डेच करत असेल, तर तो विकास कधी करणार? विकासाची जर कामं करायची असतील तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसावं लागेल. विकासासाठी तुम्हाला चांगल्या गोष्टी, चांगलं विजन, चांगलं गोल घडवावं लागेल. तुम्ही जर गोल घडवणार नाही, तुम्ही जर रस्त्यावर बसून जर फक्त लोकांना हाय बाय टाटा बाय बायच करत असाल, कधीच तुमचा विकास होणार नाही. विकासासाठी तुम्हाला त्या गोष्टी, तुम्हाला ते लक्ष ठेवावं लागेल. आणि भाई जे आहेत ते भाई, त्यांना बघून असं वाटतं की नक्कीच काहीतरी ते करतील. लोकांना बघून तुम्ही ते रस्त्यावर फिरतात, टाटा बाय बाय हाय बाय करतात, गाडीच्या काचा खाली घेतात, हा विजन नाहीये. विजन म्हणजे काम, विकास. विकास कुठे आहे ते तुम्ही दाखवा ना. तुम्हालाही वेळ दिलेली होती आम्ही, तुम्हाला वेळ दिली नव्हती असं नाहीये. तुम्ही वेळ घेतली आमच्याकडून, तुम्ही त्या वेळेमध्ये काहीच कामं केली नाहीये. त्या कामाला आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं होतं की तुम्ही या कामावर लक्ष द्या. तुम्ही तुमच्या घरासमोरचे रस्ते पण बांधू शकत नाही तर तुम्ही काय विकास करणार? पुढच्या वेळेस तुम्ही काय विकासाला प्राधान्य देणार? मी म्हणून प्रत्येक युवा शक्ती, प्रत्येक खोपोलीच्या नागरिकांना हेच आवाहन करेल की तुम्ही अशा लोकांना बळी पडू नका. तुम्ही या लोकांसाठी पहिले पण वेळ दिलेलं होतं. या लोकांनी काहीच कामं केलेली नाही. यांनी आजी झाले, माजी झाले, सगळे झाले. आता यांना दाजी बनण्याचा वेळ आलेला आहे. यांना आता घरी बसा. धन्यवाद.